नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या अथर्व व्हरायटीचं आपण सुरुवातीला रोपं लागण केल्यानंतर कशा पद्धतीने ट्रेंचिंगचं नियोजन असेल किंवा फवारण्या या सुरुवातीला आपण कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याच्याविषयी चर्चा केली होती. आता जवळपास आपणाला 10 ते 12 दिवस त्या व्हिडिओपासून पूर्ण झाले आहेत. आता आपण पाहू शकता पहिला घस किंवा पहिलं फ्लॉवरिंग हे पडायला चालू झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही स्टंप पाहू शकता किंवा प्रत्येक पेऱ्यामधून किंवा फुटवा जो आपणाला बुडालगत जो फुटवा हवा असतो तो प्रत्येक प्रत्येक रोपामधून आपणाला बुडालगत फुटवा असेल किंवा पानांची किपिंग क्वालिटी चांगल्या पद्धतीने. त्याचबरोबर ह्या स्टेजला ज्यावेळी आपला प्लॉट येतो त्यावेळी आपणाला प्रामुख्याने व्हायरसची समस्या असेल किंवा जास्तीत जास्त फुटवा निघाला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ ही झाली पाहिजे. याच्यासाठी आपणाला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की ज्यामुळे आपणाला थंडीमध्ये पानांच्या वाट्या होणे किंवा व्हायरसवर प्लॉट जाणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्याच्यासाठी आपण फवारण्यांचं नियोजन असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट खतं आपण किती दिवसातून दिली पाहिजेत किंवा कोणती खतं दिली पाहिजेत याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता ह्या स्टेजला प्लॉट आला तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये कॅपिटल आग्रोजो एकरी 2 लिटर स्प्राउट घ्या. त्याच्यासोबत 24-24-0 हे 15 किलो व मॅग्नेशियम सल्फेट हे 4 किलो या तिन्हीचे एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने बेड भिजवून घेऊन याचं जर ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं तर चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये तुम्हाला जे आपल्याला 1261-0 आपण ही ग्रेड वापरतो त्याच्याऐवजी तुम्ही माधन कंपनीचं 24-24-0 हे सुद्धा वापरू शकता की चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये सोल्युबल झालेलं पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीने फुटवा निघणार आहे. याचं पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. चांगल्या पद्धतीने 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला पानांची काळोखी निघालेली पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीने फुटवा निघालेला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादं चांगलं मायक्रोन्यूटन हे एकरी देऊन घ्या. एकरी ज्या पद्धतीने प्रमाण आहे मग तुम्ही एक्सिड ॲग्रेसरची कंपनीचं मिंगल वापरू शकता किंवा तुम्ही मिलांज वापरू शकता किंवा चांगल्या कंपनीचं कोणतंही एक मायक्रोन्यूटन देऊन घ्या. त्याच्यानंतर प्रामुख्याने ज्यावेळी ही फ्लॉवरिंग आहे ही चांगल्या पद्धतीने सेटिंग किंवा फुलकळी निघायला चालू होणार आहे त्यावेळी तुम्ही कॅल्शियम बोरॉनचं एक ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर प्लॉटच्या ग्रोथनुसार 13-40-13 असेल किंवा 052-34 असेल या खतांचा वापर करा. अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप करता येतो व वारंवार 2 दिवस आडाने किंवा 2 दिवस गॅपने आपण जी खतं देतो ते आपल्याला खर्चसुद्धा चांगल्या पद्धतीने खर्चात आपल्याला कपात करता येते. आता फवारण्या कोणत्या घ्यायच्या आहेत? या स्टेजला प्लॉट आला जास्त पद्धतीने तुम्हाला पानांची वाटे असतील, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल किंवा मावा असेल याचा जर प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असेल तर तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये आलिका पेगासिस झिंक याचाच पहिला स्प्रे देऊ शकता. किंवा जर जास्त प्रमाणात पांढरी माशीचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर मिओथ्रिन आसिफेट किंवा मिओथ्रिन तुम्ही आसाटाप याचा स्प्रे घेऊ शकता. त्याचबरोबर जे आपल्याला नागाळे असेल, थ्रिप्स असेल किंवा लाल कोळीचा जरी प्रादुर्भाव हा जाणवत असेल, करप्याचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर दोन्हीसाठी तुम्ही ॲबॅसिन मेरिओन 100 लिटर पाण्यासाठी 40 मिली मेरिओन व त्याच्यासोबत 50 मिली ॲबॅसिन याचा स्प्रे दिला तर लाल कोळी असेल, थ्रिप्स असेल, नागाळे असेल त्याचबरोबर करप्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल होणार आहे. आता या स्टेजला प्लॉट आल्यानंतर आपण पहिला स्प्रे याला देणार आहे की ज्याच्यामध्ये आपण जे सिंजेंटा कंपनीचं मिराविस डिओ याचा स्प्रे देणार आहे की याच्यामुळे आपल्याला 10 ते 15 दिवसापर्यंत जर क्लायमेट चांगल्या पद्धतीने राहिला तर 10 ते 15 दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचा अर्ली ब्लाइट असेल, लेट ब्लाइट असेल किंवा करपा हा चांगल्या पद्धतीने कंट्रोल करून ठेवतं की ज्याच्यामुळे आपल्याला 4 ते 5 दिवसानंतर करप्याची फवारणी घ्यायला लागते किंवा करप्याच्या फवारण्या त्या करायला लागतात ते आपल्याला करायला लागणार नाही. त्याच्यासाठी आपण प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा मिली मिराविस डिओ याचा स्प्रे देणार आहे. त्याच्यानंतर आपण जर ज्यावेळी आपल्याला आता 2 ते 3 दिवसानंतर पौर्णिमा असेल किंवा फळातील आळी असेल, नागाळे असेल याच्यासाठी आपण मोव्हेंटो वायुगो मोव्हेंटो एनर्जी व अँट्राकॉल याचासुद्धा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला आळी असेल, थ्रिप्स असेल त्याचबरोबर करप्याचा चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला हे पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण प्लॉट डेव्हलप केला किंवा अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा प्लॉट हा डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.